सकाळी 9 वाजता कृषी मंत्री तसंच कृषी आयुक्त नंतर पोखराचे परिमल सिंग नंतर कृषी आयुक्त कृषी सचिव अशी सगळी एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादन वाढ ह्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता तुमच्याही क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश झालेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि आता हे सगळीकडे जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्याचा वापर करायला अनेकांनी सुरुवात केलेली आहे. तर आपल्या राज्यामध्ये हा प्रकल्प राबवत असताना आम्ही साधारण 6 पिकं निवडलेली आहेत. त्यामध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, त्याच्यानंतर पॅडी म्हणजे भात, कांदा आणि मका अशी साधारण 6 पिकं आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. त्या संदर्भात यंदा 500 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे. ती 2 वर्षाकरता जरी असली तरी उद्या पैसे कमी पडले तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण चर्चा करून पुरवणी मागणीमध्ये देखील ॲडिशनलचे निधी देण्याची आमची मानसिकता आहे सरकारची. पण आपल्यामध्ये मुख्य शेती हा व्यवसाय असल्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आम्हाला फायदे मिळवून द्यायचे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होती. ह्याचा वापर केल्यानंतर मातीची सुपीकता सुधारते. नाहीतर आपण मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा वापर करतो की ज्याच्यामध्ये तेवढ्या खताची गरज नाही आणि त्याच्यामुळं माती खराब होते, जमिनीची सुपीकता कमी त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर खतांची मोठ्या प्रमाणावर बचत होते, पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते. म्हणजे 50% पाणी वाचतं, खतामध्ये देखील 40 ते 50% खतं वाचतात. आणि हे सगळं करत असताना ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टमधील वेगवेगळे काही लोकांचं पण काही कंपन्यांनी टायअप केलेलं आहे, काही संस्थांनी टायअप केलेलं आहे. हे करत असताना राज्यातली जेवढी कृषी विज्ञान केंद्र आहेत, जेवढी कृषी विद्यापीठ आहेत आणि काही खाजगी पण कंपन्या ह्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. अशा पद्धतीनं मग शेतकऱ्याला ते देत असताना पैसे कसे उपलब्ध होणार, त्याच्यामध्ये काय आपल्याला इन्सेंटिव्ह देता येणार, अशा बऱ्याच चर्चा 9 ते जवळपास 10:30 पर्यंत आम्ही 1.5 तास त्या बाबतीमध्ये केली. आमच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी पण प्रेझेंटेशन केलं की महाराष्ट्र सरकार काय करू पाहतंय. काहींनी आम्हाला पण प्रेझेंटेशन केलं की काहींनी जे केलंय चांगलं आणि उत्पन्न वाढलंय ऊसाचं ते कशा पद्धतीनं वाढलं. आज PM ऑफिसमध्ये पण ह्याच्या संदर्भातली PM ऑफिसनी काही सूचना देऊन एक मीटिंग दिल्लीमध्ये लावलेली आहे. त्याला बहुतेक कृषी मंत्री पण हजर राहणार आहेत, इतर पण काही मान्यवर मंत्री हजर राहणार आहेत, अधिकारी हजर राहणार आहेत. असा हा सगळा प्रोग्राम आहे. आणि तो आता बघा खरीप हंगाम जूनमध्ये सुरू होईल. आता एप्रिल महिन्यात आपण आहे. आमची घाई जरा कुठल्याही परिस्थितीत मेपर्यंत तो सगळ्या गोष्टी. आता ही आजची तुमची मीटिंग झाल्यावर प्रेस झाल्यावर मी आपल्या पिंक रिक्षाचा पण रिक्षा वाटपाचा कार्यक्रम तिथं घेतलेला आहे, महिला बालविकासचा. आदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे बाकीचे मान्यवर आहेत. जसं परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूरला तो कार्यक्रम केला, तशा प्रकारे आपण या पुणे विभागाचं इथं त्या बाबतीमध्ये घेतोय. काही ठराविक शहरं पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेली आहेत, त्याच्यात पुणे पिंपरी चिंचवडचा समावेश आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते काम त्याच्यामध्ये आम्ही करतोय. दुसरं जिल्हाधिकाऱ्यांना पण मी काही सूचना दिल्या आहेत. गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये आपण ह्याच बाबतीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काय करू पाहतोय त्याला पण मी रस्तोगींना बोलवलं आहे, माणिकराव कोकाट्यांना बोलवलं आहे, सुरेश मांढरेंना बोलवलेलं आहे आणि ह्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांना बोलवलेलं आहे. आपल्या पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळं कुठल्या साधारण तालुक्यामध्ये AI चा वापर करून कुठल्या पिकाला किंवा कुठल्या फळांना आपण प्राधान्य देणार आहे त्याचं आज दुपारी आम्ही 2-3 तास बसून त्याच्या निर्णयाप्रत येणार आहे. आणि त्याच्या संदर्भात वेळ पडली तर DPC मधनं देखील मी काही पैशाची तरतूद DPCच्या सर्व सन्माननीय सदस्यांना
विश्वासामध्ये घेऊन त्या बाबतीमध्ये करणार आहोत. तर तो एक आहे. आणि अजून एक मला आपल्याला ह्या प्रेसच्या निमित्तानं सांगायचं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी घराचं स्वप्न साकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं टार्गेट 2 कोटी घरांचं दिलेलं आहे. त्याच्यात आपल्याही राज्याला चांगला उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे. सर्वांसाठी घरं या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना शहरी 2 राज्यामध्ये राबवली जाते. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये पुणे विभागामध्ये साधारण पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात आणि पुणे ग्रामीणला असे मिळून 35,000 घरांच्या निर्मितीचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या भागामध्ये आपण जागा उपलब्ध करून दिल्यात. कलेक्टरची माझी त्याबद्दलची मीटिंग त्या बाबतीमध्ये झाली आणि या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या घरांचं बांधकाम हे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ ॲल्युमिनियम शटरिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे बांधकाम भूकंप रोधक त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याचं जीवनमान 80 वर्ष राहणार आहे. लाभार्थी कुटुंबांमध्ये पती पत्नी अविवाहित मुलं मुली 18 वर्षाखालची अशा पद्धतीनं या योजनेच्या अटी शर्ती आहेत. या योजनेचं घर खरेदीसाठी पात्र होण्याकरता वार्षिक आर्थिक उत्पन्न 3 लाखाच्या पेक्षा अधिक नसावं. योजनेत लाभार्थींना 2.5 लाख रुपयाचं अनुदान प्राप्त असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर बांधकाम कामगार असतील तर ते जे आमचं मंडळ आहे महामंडळ त्याच्यातून 2 लाख रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. ह्याच्यामध्ये घरांचं अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानामध्ये आम्ही सोलर सिस्टीम आणि ग्रीन मानके यासाठी देखील अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय. तुम्हाला माहिती आहे की मध्ये एक कार्यक्रम आपण बालेवाडीला घेतला होता. मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला होतो. सेंट्रलचे पण मिनिस्टर होते. तशा पद्धतीनं आपण हा कार्यक्रम त्या बाबतीमध्ये घेतो. या योजनेमध्ये घर खरेदी करता मुद्रांक शुल्क आम्ही 1,000 रुपयेच लावलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत उभारले जाणारे प्रकल्प हे कामाच्या नोकरी धंद्याच्या दृष्टिकोनातून सहज पोचता यावं अशा प्रकारचे स्पॉट आम्ही बावधनला निवडलेले आहेत. काही पिंपरी चिंचवडमध्ये निवडलेले आहेत. आपल्या पुण्यामध्ये देखील 4-5 ठिकाणी निवडलेले आहेत आणि तोही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतोय. मला प्रकर्षाने जाणवलं आपल्या शहरांमध्ये राज्यांच्या मध्ये जे लोक बऱ्यापैकी घरामध्ये राहू शकतात आणि ज्यांचे उत्पन्न चांगलं आहे ते जवळ चांगल्या घरामध्ये मोठ्या फ्लॅटमध्ये राहू शकतात असा वर्ग आपल्या पुण्यामध्ये बऱ्यापैकी आहे. IT क्षेत्र असल्यामुळं, ॲटो क्षेत्र आपल्याकडे असल्यामुळं, ॲटो हब झाल्यामुळं, इतर इंडस्ट्री आपल्याकडे येत असल्यामुळं आणि त्याच्यात ती लोक त्यांच्याकडे काम करणारे ड्रायव्हर, त्यांच्याकडे काम करणारे झाडू पोतना करणारे, हाऊसकीपिंग करणारे, धुणं भांडी करणारे, जेवण बनवणारे कुक ह्यांचा कुठंच विचार केला जात नाही. मग ह्या लोकांचं राहण्याची फार गैरसोय होती आणि म्हणून साधारण ह्या वर्गाला आणि या सगळ्यांचं उत्पन्न ते 3 लाखाच्या आतमध्ये बसतं. तुम्हालाही माहिती आहे की ड्रायव्हर लोक 20, 22, 24,000 रुपये त्यांना पगार असतो. म्हणजे 24 आणि 48 म्हणजे 3 लाखाच्या आतच असतं. बाकीच्यांचाही असाच असतो आणि मग बकालपणा शहरात वाढतो, झोपडपट्टी वाढते. ही लोक मग काहीच मिळत नाही तर झोपडपट्टीत कुठंतरी काहीतरी एखादं घर उभं करण्याचा प्रयत्न करतात. अनधिकृत बांधकामं वाढतात आणि म्हणून ह्या वर्गाच्या करता पण आम्ही हा 30 ते 35,000 घरकुलांचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. त्याला निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल. जागाची उपलब्धता राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या शहराकरता आणि AI चा वापर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या करता अशा पद्धतीनं आम्ही करतोय. त्याच्याबद्दलच्याच आजच्या मीटिंग होत्या. या घरांची किंमत किती असेल? या घरांची किंमत त्या भागात आम्ही ही बरं
उंच बांधणार आहोत आम्ही. त्याच्यामध्ये ते ग्राउंड +3 वगैरे करणार नाही आणि त्याच्यात अशी काही रक्कम आम्ही उभी करणार आहे. त्याच्यात आम्ही ह्या वर्गाशी बोलतोय. आम्ही काही लोकांना सांगितलेलं आहे की काही बाबतीमध्ये आपण एवढं जरी अनुदान दिलं तर किंमत आपण म्हणताय तशी जास्त राहणार आहे, पण ती त्यांच्या हप्त्यानी पण त्यांना फेडता येईल. आणि बँकेशी पण आम्ही लिंकअप करतोय की बँकेला ते घर मॉर्गेज करायचं आणि ते घर किफायतशीर दरामध्ये त्याला मिळेल आणि त्याचा हप्ताही व्यवस्थितपणे जाईल आणि त्याच्यातली काही कॉर्पस तयार करून वर पूर्णपणे सोलर पॅनल बसवून तिथं लागणारी लिफ्ट आणि त्या लिफ्टला लागणारी वीज, मोठ्या इमारती आपण करतोय म्हणून तिथं लागणारं पाणी खाल्लं पंपिंग करायचं वगैरे याच्याकरता आणि तिथं लागणारी बाहेरची वीज, घरातल्या विजेचं मीटर तर ज्याचं त्याचं राहणार, परंतु जी सर्वांच्या करता जी सोसायटी असते, थोडा वेळ सोसायटी जरा त्यांची ती वीज ह्या करता मात्र सोलर पॅनल पूर्ण वरच्या टॉपवर आपण टाकणार आणि त्याच्यात जेवढी ह्या करता वीज लागेल तेवढे पॅनल. आता नवीन पॅनल, पूर्वीचे पॅनल साधारण 550 युनिट वीज द्यायचे, आता 850 युनिट देणारे वीज देणारे आणि थोडी साईज कमी असणारे पण पॅनल आले. तुम्हाला पत्रकार मित्रांनो आठवत असेल, पूर्वी 1 मेगावॉट वीज तयार करायला 6 एकर लागायचं, नंतर पुन्हा 5 एकर लागायला लागलं, आता 4 एकर लागतंय आणि नवीन तर आता 3.5 एकर लागतंय. त्याच्यामुळं पूर्वी 6 एकरात 1 मेगावॉट व्हायची, कारण तेवढे गोल काय आहे आणि त्या पद्धतीने मग ते एक्सपिडाईट करायला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की हे सगळं करताना त्यांनी शेवटी कुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांची सोय हे महत्वाचं, बरोबर. जास्त पाणी घेणारं पीक आहे. आज राज्यामध्ये पाण्याची परिस्थिती बिकट आहे, लोकांना प्यायला पाणी नाही आणि एकीकडे मग हा समतोल तुम्ही कशा पद्धतीने सांगा. अरे बाबा, ह्याच्यामध्ये 50% पाण्याची बचत होणार आहे. 50% पाण्याची बचत म्हटल्यानंतर कितीतरी मोठं काम होणार आहे ना. आणि ते सिद्ध झालेले आहेत. 2-3 वर्षाचे त्याचे प्रयोग झालेले आहेत आणि ते सक्सेस झालेले आहेत आणि त्याच्यातनं ऊसाचं टनेज पण वाढलं, खतं पण कमी लागली आणि शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होतोय. त्याच्यामुळं पाणी याच्यात जास्त लागणारच नाही, उलट पाण्याची बचत होणार आहे. आणि जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं आपण असल्या पिकाला प्रोत्साहन देतच नाही. जिथं पाणी बऱ्यापैकी असेल, पाण्याची कमतरता असेल तिथं फळबागांना आपण प्रोत्साहन देतो. जिथं पाणी जरा बऱ्यापैकी असेल तिथं ऊसाला आपण प्रोत्साहन देतोय. पाणी म्हणजे माझं भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, ठाणे आणि कोकणचं पट्टा, ह्याच्यात धान म्हणतात, काही पॅडी म्हणतात, काही भात म्हणतात, त्या पिकाला तिथं आपण प्राधान्य देतो. दादा, भोरचे आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करतायत, मग मी काय करू? उद्याच्याला तू कुठल्या चॅनलला आहे? साम टीव्ही. तू उद्या TV 9ला गेला तर तुझा अधिकार आहे ना. तू कुठं जावं? IBM ला गेला, लोकशाहीला गेला, NDTV ला गेला, ABP ला गेला, तर तो तुझा अधिकार आहे. तेव्हा का ते एका राजकीय पक्षाचे आमदार आहेत होते, आता ते पराभूत झाले. आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं काहीच कारण नाही. AI संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही सर्वे करू. आम्ही आता पॉलिसी आणतोय, ती पॉलिसी आम्ही जाहीर करणार. ती पॉलिसी जाहीर केल्यानंतर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायचे ते ठरवणार. त्याच्याकरता लागणारा निधी आम्ही जिल्हा बँक किंवा राज्य सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार. ट्राय पार्टी ॲग्रीमेंट त्या ठिकाणी करणार. मी ऊसाबद्दल फक्त सांगतोय, बाकीच्या बद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच. अरे बाबा, राज्य सरकारच्या वतीनं कुणाच्या म्हणजे काय तुझ्यामध्ये होते? अरे मी ॲग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी
हिंदीत थोडंफार आता सगळ्यांनाच कळायला लागलं आणि महाराष्ट्रात तर असं आता एक दुसरी गोष्ट त्याला सांगलीला गेलं तर एकदा दोन हे असतात, विषय असतात एआयचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पण ते मनावर घेतलंय आणि आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. एकाने मला उशीर एकाने बोला कळत नाही काय. गेल्या 15 दिवसात साहेबांची 3दा तुमची बैठक झाली, रयतची बैठक झाली, आजची बैठक, जयदादाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली. या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र आहे. संजय राऊत तर म्हणाले की काका आणि पुतण्या एकत्रच आहेत. यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा आहे, ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे, नंबर 1. नंबर 2, पवारसाहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. उद्याच्याला आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत, आपले दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील कर्मवीरांच्या वारसदार, असे अनेक जण वेगवेगळे, मी सगळ्यांची नावं घेत नाही, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. नंतर अध्यक्ष वसंतदादा झाले, आता पवार साहेब आहे. त्याच्यावर तिथं पण एआयचा काय आपण वापर करू शकतो, नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो, त्याच्याकरता फंड्स कसे उभे करू शकतो, म्हणून ती मीटिंग होती. ती आपल्या मुलामुलींच्या भल्याकरताच होती. ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो. आज इथं झाली, हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे. आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय, मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीचे मान्यवर, त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल, तर या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे. ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे. ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना. त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं. आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात. मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात. काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात. सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं. सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या, भारत सरकारच्या झाल्यात, महाराष्ट्र सरकारच्या झाल्यात. तिथं 5 वर्षाकरता सरकार आलं, इथं 5 वर्षाकरता सरकार आलं. जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधील आहोत, आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील, काहींनी अभ्यास केलेला असेल, काहींचीकडे अधिकची माहिती असेल, तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला 1 मेला महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. 65 वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्त्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मिटिंगला मी तरी हजर आहे. अमरावतीमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये एका रुग्णाला स्ट्रेचरवरून नेण्यात आलं, त्याच्या नातेवाईकांच्या हातात सलाईन देण्यात आली होती, सलाईनची बॉटल. मी माहिती घेतो बाबा. बघ, मी तुला सांगू का, तुम्ही जे प्रश्न विचारतात सगळ्याच प्रश्नाचं तोंडपाठ माझ्याकडे उत्तर नसतं.
पण तुम्ही असं लक्षात आणून दिल्यानंतर मी जरूर गाडीत बसल्यानंतर अमरावतीच्या कलेक्टर किंवा विभागीय आयुक्ताला फोन लावेल काय नक्की झालंय. कारण तुम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारता त्यावेळेस तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे, तो तुम्हाला संविधानाने घटनेने दिलेला आहे. पण त्याच्याबद्दल दुसरी पण बाजू काय आहे, कारण मी उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणून देणार, त्याच्यामुळे मला ती पण बाजू समजून घ्यायला पाहिजे. ती मी जरूर समजून घेईन आणि त्याच्यात काही चुकीचं घडलं असेल तर योग्य ती कारवाई संबंधितांच्यावर करण्याचा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा हात असल्याचा खळबळजनक दावा माधव बंधाऱ्यांनी केला. चौकशी करावी. आज भारत सरकार आपल्या ताब्यात आहे, राज्य सरकार आपल्या ताब्यात आहे, पोलीस यंत्रणा. मी तरी हजर आहे. अमरावतीमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये एका रुग्णाला स्ट्रेचरवरून नेण्यात आलं, त्याच्या नातेवाईकांच्या हातात सलाईन देण्यात आली, सलाईनची बॉटल. मी माहिती घेतो बाबा. हे बघ, मी तुला सांगू का, तुम्ही जे प्रश्न विचारतात मी सगळ्याच बाबतीत राजकारण आणायचं नसतं, परिवार म्हणून एकत्र येणं महाराष्ट्राची परंपरा आहे असं दादा म्हणतात. सगळ्याच गोष्टीत राजकारण पाहायचं नसतं असं देखील अजित पवार यांनी स्पष्टच केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.